एक्स्ट्रा बॉल टाकला त्यांनी तो ओव्हर झाली होती. तेच मी म्हटलं ट्राय करतो. निलेश बॉलर निलेश माहिती गाड आहे. डॉट बॉल. आता एक 0 रन ना. 1 ओव्हरला स्कोर 5. आणि गुड शॉट 6 रन. तलोजा संघाची धावसंख्या होते 11. 2 चेंडू 11 धावा. किरण आणि हा चेंडू वाईड बॉल. 12 धावा. दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू निर्धाव चेंडू. आणि वाईड बॉल. तलोजा संघाची धावसंख्या 13. आणि शॉट इज 6. तलोजा संघाची धावसंख्या होते 19. 4 चेंडू 19 धावा. 4 चेंडू. गुड शॉट आणि 4 धावा. तलोजा संघाची धावसंख्या 2 ओव्हरला 23. 23 वर 2 विकेट. किरण 664. किरणची वैयक्तिक धावसंख्या होते ती 16. दुसऱ्या ओव्हरीतील पहिला बॉल 24. गुड शॉट आणि 1 रन. 2 चेंडू 25 धावा. निवृत्ती स्ट्राईकवर. बघूया आपल्या संघासाठी चौकार की षटकार. शॉट आहे. 3 चेंडू 26 धावा. आणि वाईट चेंडू. धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ. धावसंख्या होते 28. चार चेंडू.
तळोजा संघाची धावसंख्या 28. बॉल तळोजा संघाची 3 ओव्हर नंतर धावसंख्या होते 28. 3 विकेट. प्रतीक स्ट्राईकला जातो तो किरण. बॉलिंगला कोण आहे? आणि पुणे संघासाठी 14 षटक घेऊन येतोय संतोष. धावसंख्या 28. आणि पहिला चेंडू डॉट बॉल. शॉर्टेज आणि 4 रन. किरणनी आपल्या संघासाठी पुन्हा 4 रन. धावसंख्या होते 32. किरणची वैयक्तिक धावसंख्या होत्या 22. पुन्हा एकदा 6. किरणची एकट्याची वैयक्तिक धावसंख्या होते 28 आणि तळोजा संघाची धावसंख्या होते 38. चौथी ओव्हर. 3 बॉल झालेत. अजून 2 ओव्हर बाकी. आणि निर्धाव चेंडू. आणि 4 रन. काय खेळतो किरण, लाजवाब. वैयक्तिक धावसंख्या होते 32. तळोजा संघ 42 धावा, 3 विकेट. किरण जोरदार असा टोलवलेला आहे, परंतु 1 रनावरती किरण यांना समाधान घ्यावं लागेल. आणि आता दोघं संघ जर अटीतटीच्या मॅच साठी तयार. तलोजा संघ त्याचबरोबर पुणे संघ. पुणे संघ पहिले विनर, तलोजा संघ पहिली मॅच विनर. बघूया आता या संघात कोण विजयी होत आहे. आणि किरण पुढचा बॉल परत किरण. आता किरण बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि असा तुफान असा फटकेबाज किरण. किरण बेस्ट ऑफ. किरण बघूया काय करतो आपल्या संघासाठी. अँड जबरदस्त बॉल मारलेला आहे, परंतु नॉट आउट, नॉट आउट. गुड फिल्डिंग पुन्हा टीम. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग पुण्याकडनं. आणि बघूया आता 44 रन झालेले आहेत तळोजा संघाचे. 44 आणि हे 5वं षटक. बघूया आता काय होतंय. परत प्रतीक यांनी टोलवलेला आहे, परंतु अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. अँड किरण हा आउट झालेला आहे. स्वप्नील लवकरात लवकर स्वप्नील यांनी आपलं प्रदर्शन दाखवायचंय. पुढील बॅट्समॅन स्वप्नील अँड प्रतीक. बघूया किरण यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त अशी बॅटिंग त्यांनी केलेली आहे. किरण वेल डन, वेल डन, वेल डन किरण. आपल्या संघासाठी त्यांनी जास्तीत जास्त रन कमवण्याचं काम केलेलं आहे. आणि किरण यांनी जबरदस्त अशी बॅटिंग केलेली आहे. बघूया आता प्रतीक काय करतायत. प्रतीक यांना पुढचा बॉल. प्रतीक यांनी आता जोरदार टोलवण्याचा प्रयत्न. टोलवला जोरदार आहे, परंतु अंपायर डिसिजन आउट. आणि आउट झालेला आहे प्रतीक. 44 रन झालेले आहेत. आणि आता परत कल्पेश. कल्पेश बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. विकेट गमवण्याची काही आवश्यकता नाही, चांगल्या पद्धतीने खेळा. अजून 2 षटकार आहे. हे 5वं षटक आणि परत अजून 1 षटक आहे. आपल्या संघासाठी चांगला गेम करत आहे. आणि मागून हे जे ऑर्गनायझर आहे हे मागून मॅच बघण्याचा प्रयत्न करत आहे.
कारण ऑर्गनायझर हे कधी मागेच असतात, पुढे येत नाही. त्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यांना मागून मागून खेळायचं असतं, पुढे ते दुसऱ्याला खेळवत देतात. तरी ऑर्गनायझरसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांनी जो हा आपल्याला मोका दिलेला आहे खेळण्याचा, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि खास करून टफ मॅच खेळण्याचा अनुभव आम्हाला दिल्याबद्दल पुन्हा पुन्हा आणखी आभार. बघूया आता स्वप्नील काय करतोय आपल्या संघासाठी. स्वप्नील यांची जोरदार बॅटिंग बघण्याचा. स्वप्नील ओ मारलेला ठोलवलेला आहे, परंतु कुठल्याही प्रकारची धाव या वेळेस घेतली नाही. गुड 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 बॉलिंग, गुड बॉलिंग, बॉलिंग अँड फिल्डिंग. पुन्हा टीम चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आणि बॅटिंग बॉलिंग करत आहे. पुन्हा संघ जोरदार असा संघ, पुन्हा विजयी संघ, दोघं विजयी संघ आहेत. आणि बघूया आता आपण पुढचा बॉल स्वप्नील याला. स्वप्नील काय करतोय बघूया. स्वप्नील बघूया. ओ हो सुंदर असा बॉल मारलेला आहे स्वप्नील याने, परंतु फिल्डिंग त्यांनी चांगल्या पद्धतीचं करत, परंतु त्यांचे कॅप्टन थोडे ते थकलेले वाटत आहेत मला. त्यांनी पुढच्या मॅचला आराम करावा. परंतु चांगल्या पद्धतीची त्यांची फिल्डिंग आहे. कॅप्टन्सनी चांगली बॅटिंग केली मागच्या वेळेस. त्यांच्या कॅप्टनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पुणे संघाच्या. ओ कल्पेश यांनी मस्त टोलवलेलं आहे आणि एक रन आरामात पहिलेच त्यांनी गिट्टी उडवून दिली. टोटल संघाचा स्कोर झालेला आहे 46 आणि 50 साठी फक्त 6 रनाची आवश्यकता आहे. 50 साठी फक्त 6 रनाची. 4 का ओके हा 46 4 धावा. तरी आपल्या इथं पहिल्यांदा जे रमेश आहे त्यांचं आगमन झालेलं आहे. रमेश हे सर्व आहे आपले बँगलोर ब्रँडचे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बँगलोरचे. रमेश हे आपल्या टीमला तलोजा टीमला सपोर्ट करत आहे. रमेश आज हे पूर्ण ऑर्गनायझर तलोजा टीमला सपोर्ट करत आहेत, त्याच्याकडे त्यांचे जोरदार टाळ्या. आणि संचित सर मैदानावर उपस्थित. संचित सर हे आमचे मेंटर आहेत. संचित सरांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हो ते पण तलोजा टीमला सपोर्ट करत आहे. अनुप यांनी त्यांच्याजवळ उभं राहून कुठल्याही प्रकारची मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करू नये. संचित सर पूर्णपणे त्यांचं मन तन धन सर्व तलोजासाठी आहे, त्यामुळे त्यांनी मॅच फिक्सिंगचा प्रयत्न करू नये. तसेच आता बघूया काय करतायत दोघी संघ. चुरशीची मॅच चालू आहे, जोरदार अशी चुरशीची मॅच. आणि आपल्या टीमला जोरदार असं सपोर्ट करतायत समरीन शेख. जोरदार अशा आरोड्या त्यांचा आवाज बसलेला आहे, परंतु तरी त्यांचं चांगल्या पद्धतीने आपल्या टीमला सपोर्ट करत आहेत. आणि आता संदीप चार्ज घेत आहेत. संदीप बघूया काय करतायत. आणि तसंच आता पुढचं शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. शेवटचं षटक शेवटचे 6 बॉल स्वप्नील शेवटचे 6 बॉल आहेत. आता काय करायचंय तुम्हालाच करायचंय. ओ त्यांनी केलं आहे आणि अशा पद्धतीने आउट झालेले आहेत. होऊन जातंय. नाही मी ह्या संघात आता नाही, मी थोडंसं आराम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे मी आता आपल्या नवीन प्लेयरांना चान्स देण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही सध्या आराम करते. आराम हो गया इसको तो फिलहाल हमारा मैच को ये की तू 4 बॉल तो है 4 बॉल देख के जा. कोणीही या ठिकाणी ग्राउंडच्या बाहेर जाऊ शकत नाही जोपर्यंत पूर्ण एक विनिंग होत नाही. कृपया करून त्यांना जेवण भेटणार नाही त्या ठिकाणी. कोणी जाण्याचा प्रयत्न करू नये. कोई नहीं जा सकता है यहाँ से. अभी ये दूसरा बॉल लास्ट मैच और देखते हैं अमरीश. ओ 1 रन धाव चोरलेली आहे त्यांनी. आणि अंपायर डिसिजन नॉट आउट डिसिजन. अंपायरवर कोणी दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये. अंपायरवर दबाव टाकला संघ बाद करण्यात येईल. अंपायरला दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये आणि खास करून आयोजकांनी तर मुळीच करू नये. आणि आता हा पुढचा चेंडू सूरज बघूया आता काय करता आपल्या. चमत्कार होणार ना, परंतु जबरदस्त असा बॉल. अंपायर यांच्याकडे लक्ष. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. बाहेरून कोणी आरड्या मारू नये. अंपायरवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये.
अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. आणि सूरज हे शेवटचा बॉल आहे, बघून घ्या, मारून घ्या, जोरात असा षटकवलेला आहे आणि हो आता किती बॉल? फोर्टी सेवन रन झालेले आहेत. एक बॉल बाकी आहे. 47 रन झालेले आहेत. एक बॉल बाकी. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. ठीक आहे. 47 रन. चांगला असा पुण्याचा संघ चांगल्या पद्धतीने खेळत आहे. त्यांनी ह्या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक केलेलं आहे. ह्या ओव्हरमध्ये फक्त 2 ते 1 रन भेटलेला आहे. एकच रन भेटलेला आहे. जबरदस्त असा बॉलर आहे पुण्याच्या संघाचा. बॉलरसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त असा बॉलर. पुणे संघ, अनूपचा संघ, शांत संयमी संघ. अनूप सारखा खेळी करत आहे. बघूया आता पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु 1 रन निघालेला आहे आणि नको हो आणि अशा पद्धतीने एकच रन मिळालेला आहे. आणि अशा पद्धतीने संयमी खेळ खेळलेला आहे पुणे संघाने. आणि तलोजा संघाची धावसंख्या झालेली आहे टोटल 49 टू विन. 48 रन तलोजा संघाचे. आयोजकांनी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मॅच फिक्सिंग करू नये. 48 रन, 48. कारण काय, यांचं लक्ष नसतं स्कोअरबोर्डकडे, त्याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. सगळ्या तलोजाच्या प्लेयरांनी पूर्णपणे स्कोअरवरती लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करावा. आणि तसेच आमचे मेंटर संचित सर आमच्याकडून आहे, त्यामुळे काही जरी झालं तरी ते शेवटचं डिसिजन घेतील. आता तुम्ही जेवायला जाऊ शकता. तर पुण्याचा संघ लवकरात लवकर बॅट्समन. पुण्याचा संघ यांनी जेवायला जायचंय लवकरात लवकर. जेवण संपण्याचा वेळ आहे. ज्यालाही जेवण करायचं त्यांनी जेवण करून घ्या. अदरवाईज 120 प्लेट आपण दिलेले आहेत फक्त, आणि लोक आहेत 150 आवश्यकता. आता बघूया तलोजा संघ काय करतोय आपल्या तलोजा टीमसाठी. आणि तलोजा आता फिल्डिंगसाठी, आणि तलोजाची टीम आता फिल्डिंगसाठी पूर्णपणे सज्ज. आमचा जो प्रमुख गेंदबाज समरीन शेख यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. समरीन शेख पहिला ओपनिंग बॉलर. बघूया आता आपल्या संघासाठी समरीन शेख काय करते. नो व्हाईट, यांच्या बदला कुठलाही बॉल चालणार नाही, फक्त ग्रीन बॉल. चला समरीन शेख, बॉल 2. शैला, समरीन टू शैला. बघूया आता कशा पद्धतीने ते दिसतायत. शैला या एकदम प्रमुख फलंदाज शैला. बघूया आता आपल्या टीमसाठी काय करतायत. जोरदार असे बॅटिंग त्यांची आम्ही बघितलेली आहे. शैला यांची बॅटिंग जोरदार आहे आणि समरीन यांनी जोरदार बॉल टाकला आणि पहिल्याच बॉलमध्ये विकेट. वा 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 वा. जी पण आम्ही प्रॅक्टिस केलेली त्याचा पूर्णपणे फायदा घेत समरीन शेख. व्हेरी नाईस. आता पुढच्या मॅचसाठी सुमित अंपायरिंग करणार. अंपायरला पण ब्रेक दिला पाहिजे जेवणासाठी. आणि आता दुसरे फलंदाज आउट नाही करण्याचा प्रयत्न करते. ओ जबरदस्त असे बॉल, आणि जबरदस्त असा यांनी टोलवला होता, परंतु कुठलाही रन यांना मिळालेला नाही. पुढची मॅच सीबीडी आणि महाड यांनी या ठिकाणी तयार राहायचंय. आणि आता तिसरा बॉल. ओ जबरदस्त, व्हेरी नाईस. 3 बॉल, एकही रन नाही, याला म्हणतात अचिव्हमेंट. वा 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 वा. आता ते त्यांचं काम करून परत येत आहे आणि आता त्यांच्या बदली दुसरा भक्ती यांना चान्स देण्यात येत आहे.
तर चला आता आता कॅप्टन बघूया आता आपल्या पुणे संघासाठी काय करताय. मागची मॅच यांनी पूर्णपणे एक हाती जिंकवलेली आहे आणि जबरदस्त असे प्लेयर ते आहेत. त्यांनी बॉक्स क्रिकेटचा चांगला अनुभव, मॅट टफ क्रिकेटचा चांगला अनुभव, आणि बघूया ते आता आपल्या संघासाठी काय करतायत. आणि ओव्हर घेऊन येत आहेत शिंदे टू निलेश. ओ निलेश यांच्याकडनं बघूया आता जोरदार बॅटिंगचं प्रदर्शन बघण्याचं म्हणजे शिंदे टू निलेश. पहिला बॉल शिंदेचा. ओहो निलेशांनी पहिला षटकार. वा 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 वा, जबरदस्त असा षटकार मारलाय निलेशांनी. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवगार पाला दूर दूर मारेगा पर झुकेगा नाही साला. बरं झुकेगा नाही साला. बघूया आता आपण काय करतोय. शिंदे यांनी बॉल जोरात टाकण्याचा प्रयत्न करावा. निलेश आहेत बॅटिंगला. निलेश, ओ जबरदस्त विकेट. आता काय करणार आम्ही, विकेट झाली तर विकेटच बोलणार. तर विकेट घेण्यात आलेली आहे. झुकेगा नाही साला डायलॉग उगाच मारला यांनी, थोडा वेट करून मारायला पाहिजे होता, परंतु ठीक आहे. चांगला प्लेअर आता आउट झालेला आहे आणि तलोजा संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांनी ही विकेट घेतलेली आहे. वा 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 वा. नाही आपण कुठलाही डायलॉग मारायचं नाही. परंतु आता बघूया आता पुणे संघ. विशाल, वा वा वा, मागच्या वेळेस छक्का मारलेला यांनी, मला आठवतंय. जोरदार असा छक्का विशाल यांच्याकडनं गेला होता. आणि आता बघूया विशाल आपल्या टीमसाठी काय विशाल करतायत. विशाल आणि शिंदे विशाल. बघूया शिंदे यांचा बॉल विशालला. शिंदे बॉल करताय विशालला आणि विशाल मारला जबरदस्त. परंतु त्याच पद्धतीने तलोजाची फिल्डिंग सुद्धा चुस्त पुस्त. तसंच विशाल यांना थोडं जोरात मारण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण बाउंड्री ही फार लांब आहे. त्याने जोरात मारण्याचा प्रयत्न करावा विशाल यांनी. प्रेक्षक या ठिकाणी CBD चे फार जोरदार प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. आपले परचेस टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचबरोबर CBD टीमसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वेल प्लेड. आता बघूया आता किरण यांचा बॉल. नाव काय त्याचं? आकाश. ओ आकाश यांनी आकाशात मारण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आकाश यांनी एक बॉल डॉट केलेला आहे. किरण गुड बॉल. आकाश किरण. बघूया आता काय होतंय. आकाश किरण काय करतायत दोघं पण. किरण यांचा दुसरा बॉल आकाश यांना. बघूया किरण यांचा दुसरा बॉल. आकाश यांनी जोरदार असा टोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु 1 रन त्यांना मिळेल. गुड बॅटिंग. आकाश यांनी अशी चांगल्या पद्धतीने टोलवली आहे आणि आपल्या संघासाठी 1 रन अर्जित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या संघासाठी त्यांनी 1 रन मिळवलेला आहे. आणि आता किरण यांचा चेंडू पुन्हा विशाल याला. विशाल हा जोरदार फटाके मारणारा प्लेअर आहे. बघूया आता विशाल काय करताय. ओ पालेकर यांनी ठोंग मारलेली आहे, परंतु गुड फिल्डिंग पालेकर यांची. हे पूर्ण बॉडीने बॉल अडवतात, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. असेच प्लेअर लागतात आपल्याला जॉन्टी रोड सारखे. जोरदार फिल्डिंग पालेकर यांची. आणि विशालचा बॉल, सॉरी किरणचा बॉल विशालला. आणि ओ जबरदस्त असं क्षेत्ररक्षण तलोजा टीमचं. विशाल यांना काहीतरी वरतून मारण्याचा प्रयत्न करावा लागेल, खालून चालणार नाही. वरतून हवाई फायर करावा लागेल विशाल यांना. खालून हे पूर्णपणे तलोजा टीम बॉल अडवत आहे. आणि किरण टू विशाल. ओ जबरदस्त फायरिंग. बरोबर त्यांनी माझं ऐकलं, वरतून मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तलोजा संघाचं डिसाइड असं क्षेत्ररक्षण. पूर्णपणे कॅच होती, परंतु त्यांनी ती कॅच सोडलेली आहे आणि पुन्हा संघाला जीवनदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विशाल यांना जीवनदान भेटलेलं आहे. आता बघूया त्या जीवनदानाचा ते काय फायदा करतात. आणि पुन्हा पुढचा बॉल किरण यांचा. आकाश. किरण टू आकाश. बघूया आकाश काय करताय आपल्या संघासाठी. ओ आकाश यांनी जोरदार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु कुठलाही रन त्यांना मिळालेला नाही. आकाश व्हेरी गुड. बँड वाजवत नाहीये. हो बँडवाले पण थकले वाटतं जरा जोरदार. हां जेवण झालं. बरं ठीक आहे, नंतर बँड वाजवण्याचा प्रयत्न जेवणानंतर केला जाईल. आता सध्या बँड बंद आहे, फक्त ते मॅचचा आनंद घेत आहे. स्कोर किती झाले. स्कोर 8 रन झालेले आहेत. 8 रन. जबरदस्त असं अप्रिशिएट करा पुणे संघाला.
पुणे संघ 8 रन. तुम्हाला अजून जिंकण्यासाठी फार मोठा गड राखण्याचा आहे. आता विशाल विशाल आता खेळतोय, विशाल खेडी आणि स्वप्नील हा आता बॉलर आहे. बघूया स्वप्नील टू विशाल काय करतोय आता. स्वप्नील आणि विशाल यांनी टोलवलेला आहे, परंतु गुड 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 रनिंग आणि 1 रन विशाल यांनी चोरलेला आहे. स्वप्नीलच्या ओव्हरमध्ये 1 रन. तलोजा संघाने फिल्डिंग चांगली करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तसाच पुणे संघांना आतिषबाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आकाश आणि स्वप्नील. स्वप्नील बघूया आता आपला पुढचा बॉल आकाशला आणि आकाश यांनी हा बॉल टोलवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु जबरदस्त असा रन चोरलेला आहे त्यांनी. तलोजा संघाच्या विकेटीची हाईट वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल. ते कॅच पकडण्याचा प्रयत्न करत नाहीयेत, फक्त बॉल मागे लागण्याचा प्रयत्न. तलोजा संघ क्षेत्ररक्षणामध्ये फार डिसाइड कामगिरी करत आहे. तसाच आता स्वप्नील टू विशाल. बघूया आता स्वप्नील विशाल काय करतायत आणि विशाल यांनी जोरदार मारण्याचा प्रयत्न. हो हो, अरे रे 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 विशाल, लावून टाक बाबा, कशाला जागृती करतोय. लावलेलं, आउट झालेले. आणि ही विकेट पडलेली आहे पुणे संघासाठी. आणि आता पुढचा फलंदाज रेवन पिसाड. बघूया यांच्याकडनं. हे मी आता जे ऐकलं पुणे संघाने मला सांगितलं, हे त्यांच्या टीमचे सेवक आहेत. सेवकसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुणे संघाचे सेवक आहेत ते फक्त चौके आणि छक्के याच्याशिवाय कुठलंही काम बोलत नाही. 4 आणि 6. ओ बघा 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 बघा, बरोबर जबरदस्त असा षटकार त्यांनी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो, जो सेवाग आता टीमवर आलेले आहेत आणि सेवाग हे अशा पद्धतीने जोरदार फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे की आपला पुणे संघ जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि दुसरा ओहो, परत त्यांनी मारलेला आहे, परंतु त्यांनी योग्य पद्धतीने बॉल मारलेला, परंतु ह्या ठिकाणी नेटचा दोष आहे. नेट थोडी वर पाहिजे होती तर हा 6 किंवा चौकार गेला असता, पण नेट आतमध्ये आली त्यामुळे त्यांचा हा चौकार आणि षटकार होऊ नाही शकला. परंतु जोरदार असं बॅटिंगचं प्रदर्शन ते करतायत, फलंदाजी आणि गेंदबाजी. बघूया आता स्वप्नील आता आकाश साठी बॉल टाकतात. आकाश बघूया आपल्या संघासाठी काय करतो आणि आकाश यांनी टोलवलेला आहे बॉल. ओ 6. जबरदस्त अशी बॅटिंग पुणे संघाची. 2 षटकार मारलेले आहेत आणि आता तलोजा संघ पूर्णपणे भांबाभाम झालेला आहे. तलोजा संघ आता पूर्णपणे भांबाभाम झालेला आहे. तलोजा संघाने आता काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा लागेल, अदरवाईज तलोजा संघाची मीटिंग चालू आहे. आता जास्त वेळ मीटिंग घेऊ शकत नाही. लवकरात लवकर तुम्हाला प्लेयर फिल्डिंगला लावावं लागेल. 23 जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे पुणे संघासाठी. 23 रन केले त्यांनी. आणि हे कितवं षटक आहे? 3 ओव्हर 26. वा वा वा, जबरदस्त असा स्कोर केलाय. 3 ओव्हर 26. आणि आपले कॉमेंटेटर रमेश तिवारी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. रमेश तिवारी, वा 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 वा, जबरदस्त असा बॉल किरण यांचा आपल्या संघासाठी. सेवाग त्या संघाचे, पुणे संघाच्या सेवाग यांना ते बॉल करतायत रेवान. आणि दुसरा बॉल किरण यांचा रेवानला. बघूया आता काय करताय आपल्या संघासाठी. हो, जबरदस्त अशी फिल्डिंग केलेली आहे किरण यांनी. हो, किरण म्हणत होते डायरेक्ट मारायला पाहिजे होता, परंतु काही प्रॉब्लेम नाही. गुड बॅटिंग, गुड फिल्डिंग. अशा पद्धतीने धावा चोरण्याचा प्रयत्न चाललेला आहे पुणे संघाचा आणि पुणे संघाचा स्कोर वाढत आहे. बघूया प्रेक्षकांमध्ये थोडेफार हालचाल सुरू झालेली आहे आता आणि प्रेक्षक सुद्धा आता मॅचचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतायत. आणि आता किरण यांचा पुढचा बॉल आकाश. आता बघूया आकाश चुंबी शॉट मारतायत की काय. बघूया आकाश आणि किरण. ओ आकाश चुंबी शॉट मारलेला आहे, परंतु नेट ही प्रत्येक वेळेस अडसर ठरत आहे. ओके, परंतु त्यांना 1 रन मिळालेला आहे आपल्या संघासाठी. गुड. आकाश यांना सांभाळून खेळण्याचा सल्ला देत आहे पुण्याचे कोच आणि कॅप्टन. हो, जबरदस्त. वा वा, फुटबॉल. बॅट बॉलच्या ऐवजी फुटबॉल चाललेला आहे मैदानामध्ये. बॅट बॉल खेळायचा आहे, फुटबॉल अजिबात खेळू नये.
फुटबॉल जो खेळेल त्या प्लेअरला बाद करण्यात येईल. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न करू नये. बॅट बॉल आणि किरण यांचं पुढचा बॉल आकाश यांना. किरण यांचा ओ जबरदस्त ओ फिल्डिंग 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 ओ गुड गुड क्षेत्ररक्षण, परंतु रन चोरण्यामध्ये पुणे संघ फार माहीर आणि अशा पद्धतीने ते एक एक धाव वाढवत आपल्या संघाचा स्कोर वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि स्कोर झालेला आहे 27. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पुणे संघासाठी. 27 तलोजा संघ जोरदार बॉलिंग झालीच पाहिजे. ओ पालेकर वा जबरदस्त असे आमचे पालेकर. गुड बॉल आहे पालेकर यांनी. ते फारच तंदुरुस्त प्लेअर फिल्डिंग मध्ये. तुम्ही त्यांच्या वरती जाऊ नये. फिल्डिंग ते फार छान करतात. तुमचा प्लेअर आहे तिकडे. तू कोण आहे? ए बाबा कोण आहे तुझं? आहे ना तू आहे ना बरोबर आहे ना सगळं. हो तुम्ही काही गडबड करू नये. तुमचा प्लेअर त्या ठिकाणी बसलाय तो बोलला सर्व बरोबर आहे. मी लक्ष ठेवतोय. तर कॅप्टन यांनी शांत राहण्याचा प्रयत्न करावा. अनुपचा संघ आहे संयमी संघ आहे. संयमी राहण्याचा प्रयत्न करावा. अनुप आपल्या संयमासाठी ओळखले जाणार आहे आणि तसाच त्यांचा संघ सुद्धा संयमी खेळ खेळताय आणि अशा पद्धतीने रन वाढण्याचा प्रयत्न करताय की आता आकाश यांना प्रतीक ठोंबरे बाउंड्री लाईन पासून लाईनअप घेत आहेत आणि बघूया आता आकाश आपल्या संघासाठी काय करतायत. मागच्या मॅच मध्ये सुद्धा यांनी चांगल्या पद्धतीने खेळी केलेली आहे आणि आता प्रतीक ठोंबरे टू आकाश. ओ फिल्डिंग हे जबरदस्त फिल्डिंग जबरदस्त अशी फिल्डिंग. आता एक एक रनने नाही चालणार. आकाश पुणे संघाचा कॅप्टनचा सल्ला आहे की बाउंड्री मारण्याचा प्रयत्न करावा. कॅप्टन बोलतात बाउंड्री मारा एक एक काढू नये. ओ जबरदस्त बरोबर फिल्डिंग फिल्डिंग फिल्डिंग. ठोंबरे यांची गुड गुड. पालेकर व्हेरी ऍक्टिव्ह प्लेअर. बघूया आता आपल्या संघासाठी काय करतात. आणि 2 बॉल झालेले आहेत 2 डॉट बॉल. आकाश यांनी बाउंड्री मारण्याचा सल्ला त्यांचे कॅप्टन यांनी दिलेला आहे आणि अनुप यांनी त्यांना बक्षीस सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओ अनुप यांनी बक्षीस जाहीर करण्याच्या आधी ते प्लेअर आउट झालेले आहेत त्यांच्यामुळे त्यांचं बक्षीस त्यांना मिळू शकत नाही. मारून खेळण्यासाठी सल्ला दिलेला आहे पुणे संघाला आणि आता पुढचा पुणे संघाचा प्लेअर आहे संदीप नलावडे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संदीप साठी. बघूया आता आपल्या संघासाठी संदीप काय करतायत. प्रेक्षकांनी आरडाओरड करू नये बाहेर. सुशील हे सुद्धा तलोजाला पाठिंबा देत आहे. सुशील तलोजाच्या बॅल्कनीमध्ये बसलेले आहेत. सुशील आणि अनुप. ओ षटकार जबरदस्त असा. माहित नाही मला परंतु अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. अंपायर यांनी काय दिलेले आहे. अंपायर चौका छक्का चौका. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन 4 रन. अंपायर यांनी कोणीही अंपायर बरोबर हुज्जत घालू नये. अंपायर इज फायर डिसिजन लास्ट डिसिजन. अंपायर बरोबर हुज्जत घालल्यास संघ बाद. ओ जबरदस्त असा बॉल आणि यांनी पुन्हा कमबॅक केले. प्रतीक ठोंबरे यांना टीमने मोठ्या पद्धतीने झापलेलं आहे की 4 रन कसे गेले आणि त्यांनी कमबॅक केलं. एक बघूया अंपायर किती बॉल. अंपायर आमच्याकडे पण बघा थोडं. अंपायर किती बॉल. 1 बॉल बाकी. हो व्हेरी गुड. अंपायर साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एवढ्या उन्हात सुद्धा ते चांगल्या पद्धतीने अंपायरिंग करतायत. अदरवाईज उन्हात अंपायरचं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं. आणि प्रतीक यांचा बॉल आणि तिकडचे अंपायर काही बोलतायत का. नाही नॉट आउट. ओके बोलले नाही म्हणजे नॉट आउट. बोलले तर आउट पण अंपायर बोलले नाही त्याच्यामुळे आम्ही अंपायरचा रिस्पेक्ट करतो आणि आम्ही नॉट आउट देत आहे. आता पुणे संघ बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि तलोजा रायडर्स 6 बॉल 18 रन. ओ कॅप्टन तुम्हाला काही सांगायचं आपल्या संघाला तुम्ही माझ्या मार्फत सांगू शकता. पुणे संघाचे कॅप्टन यांना काही मेसेज द्यायचा तर तुम्ही देऊ शकता. कॅप्टन यांनी मेसेज दिलेला आहे फार तर चौका किंवा षटकार 1 आणि 2 ला धावू नका. वा 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 जबरदस्त असा टोललेला आहे परंतु ते तिकडचे अंपायर काही बोलतच नाही. ते नॉट आउट. व्हेरी गुड अंपायरिंग. व्हेरी गुड अंपायरिंग.
अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. आणि आज चांगल्या पद्धतीने बॉल टोवलेला, पण तितक्याच चांगल्या पद्धतीने तलोजाचं क्षेत्ररक्षण. तलोजाच्या टीमसाठी सगळी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 5 बॉल 17 रन. 5 बॉल 17. बघूया आता आपल्या संघासाठी पुन्हा टीम काय करते. आणि 5 बॉल 17 आणि ह्यांनी असा उडवला. ओ पालेकर यांची जोरदार फिल्डिंग आणि त्यांच्या फिल्डिंगच्या बलबुत्यावरती हा परत एक विकेट घेतलेली आहे पुणे संघाची. हो पालेकर यांनी कुठल्याही पद्धतीचा एक्सरसाइज न करता फक्त थोडासा बेंड दिलेला आहे हाताला आणि बॉल अडवलेला आहे. वा वा वा, जबरदस्त अशी फिल्डिंग पालेकर यांची. विदाऊट शरीराला कुठल्याही प्रकारची इजा न करता फिल्डिंग करणं याचं चांगलं प्रदर्शन पालेकरकडनं झालेलं आहे. महाड आणि सीबीडी यांचा टॉस होत आहे. लवकरात लवकर महाड आणि सीबीडी हे टॉस करत आहेत दोघं अंपायर. बघूया, मी टॉस देतो तुम्हाला, तुम्ही नको द्या. कोण कॉल करणार? तू करणार? ज्योती बघ काय हेड. महाड संघाने टॉस जिंकलेला आहे. महाड संघासाठी जोरदार टाळ्या. सुशील खुश. आता काय सिलेक्ट केलंय? 5 मिनिटं. ओ सुशील बरोबर ते मीटिंग घेणार आणि डिसिजन घेणार. 5 मिनिटानंतर त्यांचा निर्णय. ओ जबरदस्त अशी फिल्डिंग. ओ अरे हे इतके स्लो त्यांनी बॉल लावलाय. पालेकर तुम्हाला तुमच्या टीमसाठी काहीतरी करावं लागेल. असं स्लो फिल्डिंग चालणार नाही. परंतु गुड. किती रन? किती रन? किती बॉल किती रन? 16 रन लागताय. 16 रन लागतायत त्यांना. आणि बॅट्समन आहेत राहुल. ओहो चौका छक्का काहीतरी असेल, परंतु 1 रन. काहीच होऊ शकत नाही. प्रत्येक वेळेस पुन्हा टीम यांना सवय झालेली की ते वरतून मारण्याचा प्रयत्न करतात. त्यांना खालून घ्यावं लागेल. त्यांच्या कॅप्टन प्रमाणे त्यांना खेळावं लागेल. त्यांच्या कॅप्टनने मागच्या मॅचमध्ये खालून खेळले आणि चांगला असा स्कोर केलाय. आणि ओ तिकडच्या अंपायरने आउट दिलेलं आहे. व्हेरी नाईस अंपायर, एकदम विजिलंट. तिकडच्या अंपायर त्यांनी आउट दिलेले. विजिलंट अंपायर आतापर्यंत शांत होते, परंतु त्यांनी बोट उचललेला आहे. अशा पद्धतीने प्रेक्षक सुद्धा खुश. परचेस टीम जोरदार. आमचे लाडके जास्त डिस्कशन करण्याचा प्रयत्न करू नये. आता पुढील बॅट्समन दीपक टोपे. बघूया कोणाला टोपी लावताय आता. दीपक टोपे आता काय करतात आपल्या संघाला. 6 बॉल 5 सिक्सचा यांचा रेकॉर्ड आहे. बघूया आता 30 कामगिरी यांच्याकडनं अपेक्षित आहे. 6 बॉल 5चा. आणि अनुप हे थोडेसे टेन्शन मध्ये. ओ अनुप काही करू शकत नाही. आणि हा संघ जिंकलेला आहे तलोजा टीमने. तलोजा टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वेल प्लेड तलोजा टीम. व्हेरी गुड. महाटीम यांनी कृपया करून काय सिलेक्ट केलं ते सांगावं. महाटीम बॉलिंग. महाटीम यांची बॉलिंग आहे. आणि आता महाटीम वर्सेस सीबीडी. सीबीडी यांची बॅटिंग. लवकरात लवकर सीबीडी संघाने आपले बॅट्समन क्रीजमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करावा आणि महाड संघाने फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करावा. जर 5 मिनिटात फिल्डिंग नाही लागली तर त्यांना 1 ओव्हरची पेनल्टी लागण्यात येईल. लवकरात लवकर महाड संघ आणि सीबीडी संघ.
सीबीडी वर्सेस महाट, बहुत ही इंपॉर्टेंट मैच। सीबीडी के लिए करो या मरो का सवाल, और सीबीडी के स्टार प्लेयर रोहित बोलिया के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है इस बार फाइनल सेमीफाइनल में ले जाने की। जय सालेकर महाट कहाँ पे भी हैं, यहाँ चले हैं। जय सालेकर, जय कौन से जय भाई?